हॅलो गाईज, मी आत्ता आलो आहे पाली ह्या गावामध्ये आणि ते एकदम पुरातन मध्ये एकदमच जुनं खंडोबाचं मंदिर आहे. ते तुम्हाला दाखवतो. ह्या दोन्ही साईडने ह्या दीपमाळ आहेत आणि गावामध्ये मंदिर आहे. बघा हे गाव, हे बघा, हे दगडावरूनच समजत असेल की किती जुनं मंदिर आहे. हे काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. एकदमच अट्रॅक्टिव्ह असं भारी वाटते. तर इथं आहेत आपले नंदी महाराज. इथं नंदी महाराज म्हणल्यानंतर इथं पुढं कशाचं मंदिर असं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे बघा, इथे एक महादेवाचं पिंड आहे मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला. हे फर्स्ट टाइमच बघतोय मी असं. कसलं वातावरण भारी वाटते. हो हो हो, मागं नदी आणि पुढं मंदिर. तुम्हाला दाखवतो खंडोबाचं मंदिर. आणि तिथं पण एक पिंड आहे. बड्डेचं वाटतं, कारण की तिथं लावलेलं बॅनर वगैरे छोटे छोटे. बघा इथं भिंतीवर सगळे चित्र काढलेले. इथं आपल्याला दिसते इथं पिंड, खूपच वेगळी पिंड आहे. आणि इथं आहेत आपले खंडोबा, माळसा, बानू. तर असं आहे बघा, हे पाली गावामध्ये खंडोबाचं मंदिर आहे. लहानपणाचं आयुष्य खरंच वेगळं असतं ना, काय माहीत नसतं, काय नसतं, एन्जॉय. आपण मग कशी त्या साईडला होतो, आता इकडं आलो. व्ह्यू कसला भारी वाटतं बघा. पुढे गेल्याच्या नंतरच आपलं डॅम आहे. ह्या दोन्ही साईडने ह्या दीपमाळ आहेत आणि गावामध्ये मंदिर आहे. बघा हे गाव. आधी तुम्हाला हे खंडोबाचं मंदिर आहे, पण अगोदर तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, हे दगडावरूनच समजत असेल की किती जुनं मंदिर आहे. हे काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. एकदमच अट्रॅक्टिव्ह असं भारी वाटते. आता इथं आहेत आपले नंदी महाराज. आता इथं नंदी महाराज म्हणल्यानंतर इथं पुढं कशाचं मंदिर असं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. किती मोठे बघा हे, आणि दगडाचं बांधलेलं एकदमच भारी वाटते. वातावरण पण एकदम शांत. इथं काहीतरी बड्डे वाटतं, त्याचं डेकोरेशन चालू आहे. इथं या मंदिरामध्ये 2 मूर्ती बघायला भेटतात आपल्याला महादेवाच्या पिंडीच्या. हे बघा, इथे एक महादेवाचं मंदिर आहे, पिंड आहे. आणि असंच बॅक साईडला गेल्याच्या नंतर मागे एकदम बिंदुसार नदी आहे. तेच नाही, आणखी तुम्हाला दाखवते वेगळी पिंड, जी की मी खूपच आपल्याला कमी बघायला भेटतात. त्यातली ही एक पिंड बघू शकता. मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला. हे फर्स्ट टाईमच बघतोय मी असं. आणि मागं आहे नदी, पाणी आहे थोडंसं. कसलं वातावरण भारी वाटते. हो हो हो, मागं नदी आणि पुढं मंदिर. चला आता आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो खंडोबाचं मंदिर. आणि तिथं पण एक पिंड आहे. ते पण हे पण खूप जुनं मंदिर आहे. मधून बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजेनच. बघा, बड्डेचं वाटतं, कारण की तिथं लावलेलं बॅनर वगैरे छोटे छोटे. तर हे आहे खंडोबाचं मंदिर. आणि इथं पण एक आपल्या नंदी महाराजाची मूर्ती आहे. बघा, इथं भिंतीवर सगळे चित्र काढलेले. इथं बघा, इथं किती जुनं मंदिर आहे. बघा, खूपच जुनं आहे. बघा, भिंतीवरती एकदम भारी भारी चित्र काढलेले आहेत. आणि भरपूर असे कार्यक्रम ना गावाच्या ठिकाणी ना मंदिरामध्येच होतात. ते एकदम त्याचं ते खूपच भारी असतं बघण्यासारखं. आता बघू शकता आपण मंदिरामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला दिसते ते पिंड, खूपच वेगळी पिंड आहे ही. आणि त्या मागच्या मंदिराच्या मागची जी पिंड होती ती थोडीशी सिमिलर आहे, थोडी सेमच दिसत. पण ही पण पिंडीचा आकार खूपच वेगळा आहे. आणि इथं आहेत आपले खंडोबा. बघा, खंडोबा देव, माळसा, बानू दोन्ही पण आहे साईडला. खूप भारी वाटते एकदमच. गावाच्या ठिकाणच्या गोष्टींना खरंच खूप भारी असतात बरं का, एकदम. आणि शांत वातावरण येते. तर असं आहे बघा, हे पाली गावामध्ये खंडोबाचं मंदिर आहे. कोणाला जरी विचारलं ना तुम्ही पालीमध्ये आल्याच्यानंतर, तर तुम्हाला कोणी पण सांगा. चला आता आपण जाऊ बॅक साईडला आणि बॅक साईडचं दाखवतो. बॅक साईडला इथं बघा लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी पण आहे. लहानपणाचं आयुष्य खरंच वेगळं असतं ना, काय माहीत नसतं, काय नसतं, एन्जॉय. हा बॅकग्राऊंड बाहेरचा बॅक साईडचा फेस आहे. आणि इकडं आपण मग अशी त्या साईडला होतो, आता इकडं आलो. वातावरण बघू शकतो, व्ह्यू कसला भारी वाटतं बघा, एकच नंबर आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतरच आपलं डॅम आहे. बघा कसलं भारी पाणी वाहते मस्तपैकी.
तर असं आहे बघा हे पालीमधलं खंडोबाचं मंदिर. मला ते मंदिर खूप आवडलं आणि खूप भारी वाटलं. एकदम फ्रेश वातावरण आहे आणि खूपच एकदम शांतता आहे. खूप भारी वाटलं. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.